देवाय तिला मन भरून बघत होता, अगदी मन भरून. माहीत नाही परत असं कधी स्वतःहून हक्काने बघता येईल. ती मात्र शांत आणि गंभीर. आता पुढे का? स्वतःच्या विचारांच्या चक्रीवादळात भरकटून गेलेल्या देवायला क्षणभर कळेना की ती काय बोलली. त्याने तिच्याकडे गोंधळून बघितले आणि बोलला, हं? परत तिचा तोच प्रश्न आला. का? तिच्या प्रश्नाचा अर्थ नाही कळला त्याला. काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून तो बोलला, देवाय, नाही म्हणजे घर आले ना तुझे म्हणून थांबवली कार. मध्येच थांबत तिच्याकडे आशेने बघत, इफ यू डोंट वॉन्ट टू गो इट्स ओके. थोडा वेळ थांब असं मनात असूनही नाही बोलू शकला तो तिला. जस्ट स्पेंड सम टाईम विथ मी माय लाईफ. डोंट नाव वेन आय विल गेट द चान्स टू हेअर युअर हार्टबीट्स अगेन इन माय हार्ट. डोंट नो वेन द कलर ऑफ युअर आईज विल फ्लो अगेन as ocean from my eyes. Just stay, just stay, just stay a little more. Jaan, just stay. Don't go, just don't go. दिल मिन्नते करे ना तू जाना परे. तेरे जाने से जी ना पाऊँ कैसे रहूँ. तू थोड़ी देर और ठहर जा सोनिया. तू थोड़ी देर ठहर जा. तू थोड़ी देर, बस थोड़ी देर और ठहर जा जालिमा. तू थोड़ी देर और ठहर जा. ती मात्र अजूनही त्याच्याकडे बघत नव्हती. तिची नजर स्थिर होती त्या समोरच्या काचेवर. का? तिच्या त्याच प्रश्नाने त्याला अजूनही तिच्या बोलण्याचा रोग कळला नाही. तो वेड्यासारखा गोंधळून तिच्याकडेच बघत होता. का वाचवलत मला? का आलेलात साता समुद्रापार स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवायला मला? का? तसे देवायने तिच्याकडे चमकून बघितले. तिला कसं माहीत पडलं की मी तिला वाचवायला साता समुद्रापार आलेलो? कसं? ती तर बेशुद्ध होती. मग कसं कळलं का तिला माझं प्रेम? पण मग करण काय होतं ते हॉस्पिटलमधलं घडलेलं? ती भावना विवश होत त्याच्याकडे वळत, विरजा, व्हाय गर्ल लाईक मी मॅटर्स टू यू मिस्टर ठाकूर. शेवटी मी आहे तरी कोण तुमची? हजारो प्रश्न होते तिच्या त्या अश्रुपूर्ण गहिऱ्या डोळ्यात. आणि तो मात्र निरुत्तर. काय सांगणार होता तिला? तो का मॅटर करते ती त्याला? किती करते? का ती त्याचा श्वास आहे जो थांबून जातो प्रत्येक वेळी तिला काही झालं की? का ती त्याचा जीव आहे जो तिच्या प्रत्येक दुःखाबरोबर प्रत्येक वेदनेवर तिळतिळ तुटतो? का तो तिला दुसऱ्या कुणाच्या मिठीत बघून स्वतः आगीसारखा जळजळ जळतो? का तो जगतो आहे केवळ अन केवळ तिच्यासाठी? कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बता ना पाए. तू जाने ना, तू जाने ना. तिने त्याच्याकडे बघितलं आणि तिच्या त्या गहिऱ्या अश्रूंच्या डोळ्यातून एक अश्रू घरंगळत तिचा विरोध न जुमानता तिच्या गालावरून ओघळलाच. निगाहों में देखो मेरी जो है बस गया हो है मिलता तुमसे हुबहू. ओ जाने तेरी आंखें थी या बातें थी वजह हुए तुम जो दिल की आरजू. देवाकडे तिच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं, कारण उत्तर ती स्वतः होती. त्याच्या श्वासाचं, त्याच्या जीवाचं, त्याच्या क्षण क्षण जगण्याचं. काय उत्तर देणार होता तिला तो? ख्यालों में लाखों बातें यूं तो कह गया बोला कुछ ना तेरे सामने. हो हुए न बेगाने भी तुम होके और के देखो तुम न मेरे ही बने. जाणाऱ्या तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे कित्येक वेळ तो बघतच बसला होता. तिच्या त्या काने कदाचित आज खूप प्रश्न सोडवले होते तिच्या आणि त्याच्या आयुष्यातले. अवघडलेल्या मनाची, हृदयाची कुंडी हळूहळू फुटू पाहत होती. मग डोळ्यात अश्रू, ओठांवर गुलाबी हसू अन हृदयात नवीन उमलणाऱ्या भावनांची नाजूक फुलं का होती? ती चालत जात होती एक एक पाऊल टाकत आपल्या घराकडे. जराही तिने मागे वळून नाही पाहिलं. तिला माहीत होतं ती जाईपर्यंत तो तिथेच वाट बघत असणार तिची. विरजा मनात स्वतःशीच. एवढा रागराग करतो, तिरस्कार करतो, अपमान करतो, पण तरीही माझ्यासाठी जीव धोक्यात का घालतो? का माझ्यासाठी जीवाचं रान करतो? आणि खरंच तो दुसऱ्या क्षणी इतका परका अपरिचित होतो? खरंच तो माझ्यावर आहे का? आणि माझं तरी काय? इतका तिरस्कार करतो तरी त्याचे स्वप्न का बघत आहे मन? का त्याच्या तिरस्काराला प्रेमाने उत्तर द्यावंसं वाटतंय? काय आहे हे? कसलं खूळ आहे हे? प्रेमाचं कुठलं रूप आहे हे? ती नजरेआड होताच त्याने गाडी पॅलेसकडे वळवली. रस्ता तर त्याच्या घराचा होता,
पण वळत होता तिच्याच आता त्याच्याच असलेल्या हृदयाकडे. ती करणची नव्हती हे न सांगता पण तिने सांगून टाकले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते होते प्रेमाचे, तिला गमावून पण परत मिळवल्याचे. प्रेम हे असंच असतं, अगदी दूधखुळं येडं प्रेम करते ते, अगदी मनापासून. पण आपल्या प्रेमालाच सांगायला घाबरतं येडं. पण माझं. दोन जीव आपल्याच धुंदीत आपापल्या आशियानाकडे सफर करत होते. हृदय मनाच्या गाठी हळूहळू उघडत होत्या. पण अजूनही एक दुसऱ्यांच्या मनातील डोहाचा थांग काही लागत नव्हता. नेमकं काय होतं दोघांच्यात ते कोणालाही कळत नव्हतं. पण काहीतरी गूढ, अनामिक, जादुई, अगदी हवंहवंसं नकळत उमलत होतं. ओढाची आस लागली होती, पण पुढे जाण्याची हिंमत नव्हती. जर हे उमजणं चुकीचं असेल तर नकाराचे, तिरस्काराचे पाशवी बाण सहन करण्याची ताकद दोघांच्यात नव्हती. गैरसमज तर गैरसमज, पण स्पष्ट नकार कसा सहन करावा? अजून बरीच अंतरे होती, अडथळे होते. स्वतःच्या हातांनी स्वतःच बांधलेल्या त्या उंच न उंच गगनचुंबी भिंती होत्या. कशा तुटणार होत्या त्या? कसे कोसळणार होते मनाचे बांध? कशी मिळणार होती एक नाजूक नदी त्या विशालकाय सागराला? कसे होणार होते मिलन? बांध तुटावे, भिंती गळाव्या, अखेर प्रेमाला त्याच्या हक्काचं प्रेम मिळावे. पण कसे? आणि सगळ्यात मोठा अडथळा तर ते त्या रात्रीचं काळं सत्य होतं. कसे निघणार होते हे सगळेच या गुंत्यातून बाहेर? नशिबाच्या उंच उंच पर्वत रांगांमधली अवघड, कठीण, निमुळती ही प्रेमाची वाट करतील का हे सगळेच पार? की होईल कडेलोट त्या खोल खोल भयानक दुर्दैवाच्या दरीत? स्थळ विरजाचे घर, वेळ मध्यरात्र. आज रात्री कोणाला झोप येणार नव्हती. खूप काही घडलं होतं ह्या काही दिवसात, ज्याने सगळ्यांचीच गुंतलेली आयुष्ये अजून गुंतून गेली होती. कोणीच अस्पर्शित राहिलं नव्हतं. प्रेमाच्या ह्या नवीन किचकट भावनांनी विरजा आपल्या अंथरुणात झोपेतच कितीतरी वेळ चुळबुळत होती. पण झोपेने तर कधीच तिची साथ सोडली होती. तिच्यासारख्या अतिसामान्य मुलीला तिच्यासारखंच एक अतिसामान्य आयुष्य काढायची इच्छा होती. एक चांगलं शिक्षण सोडलं तर कधीच तिने आपल्या छोट्याशा आयुष्यात फार मोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगल्या नव्हत्या. पण नियतीच्या मनात मात्र तिच्यासाठी काही वेगळंच योजलं होतं. ती तिला एका वावटळीप्रमाणे दुर्दैवाच्या एका फेऱ्यातून दुसऱ्या फेऱ्यात फेकत होती. तिच्या आयुष्याची चक्रकार वळणे कितीही प्रयत्न केलं तरी काही केल्या थांबत नव्हती. गांगरून गेली होती बिचारी, थकून गेली होती या जीवघेण्या खेळाचा मनाविरुद्ध हिस्सा बनून. नशिबाचा खेळ आता बस झाला होता तिला. आता बस, खरंच बस. कधी हे सगळे दुर्दैवाचे दशावतार संपतात आणि कधी परत आपण आपलं सामान्य आयुष्य जगायला लागू असं वाटत होतं तिला. तिच्या त्याच अस्थिर आयुष्याचा एक मोठा खेळाडू होता, देवाय कार्तिक ठाकूर. कसं कळालं होतं तिला की ती व्यक्ती मिस्टर ठाकूरच होती? तोच होता तिला प्राणापेक्षा पण जास्त जपणारा, तिच्यासाठी साक्षात नभाला पण धर्तीवर नतमस्तक करणारा, 7 समुद्र तिच्यासाठी लांगून त्या येऊघात असलेल्या भविष्याच्या काळोखातून तिला सही सलामत बाहेर काढणारा. कसं कळालं? छोटासा फ्लॅशबॅक. विरजाला बेशुद्ध करून रमेशने तिला एअरपोर्टला नेले तर खरे, पण तेवढ्यात शोएबला त्याच्या पंटरकडून माहिती मिळाली की काहीतरी गडबड झाली आहे. पोलीस आणि एका उद्योगपतीची माणसं एअरपोर्टला ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संबंधात चौकशी करत आहे. पुढचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शोएबने लगोलग रमेशला एअरपोर्टवरून परत रिटर्न यायला सांगितले. एरवी सगळं हसण्यावरी नेणारा रमेश पण शोएबच्या बोलण्यातील त्या धोक्याच्या घंटीकडे दुर्लक्ष करू शकला नाही. प्लेनमध्ये बसलेला तो 10 मिनिटात फ्लाईट टेक ऑफ करणार होती. प्लेनमधून आता निघणं जवळजवळ अशक्य होतं. कसली तरी तिकडम करून मेडिकल इमर्जन्सीचं नाटक करून मोठ्या मुश्किलीने तो विरजाला घेऊन प्लेनमधून उतरला. प्लेनमधून उतरल्याबरोबर तो एअरपोर्टच्या बाहेर पडायची घाई करायला लागला. तो जस्ट तिथून बाहेर निघत होता की पोलिसांचा आणि खूप साऱ्या ब्लॅक सुटाबुटातील लोकांचा गराडा त्या एअरपोर्टला पडला. ते सगळे वेड्यासारखे प्लेनच्या दिशेने पळत होते आणि रमेश आपला जीव वाचवीत एअरपोर्टच्या बाहेरच्या दिशेने. रमेशच्या अगदी समोरूनच तो सगळा ताफा प्लेनच्या दिशेने धाडधाड करत सुसाट पळत गेला. नुसता थरार थरार माजला होता एअरपोर्टवर.
पोलीस विचारू नका, काळ्या कपड्यातले कमांडो विचारू नका की ब्लॅक सुटाबुटातले बॉडीगार्ड्स विचारू नका. सगळ्या एअरपोर्टवर रणधुमाळी माजली होती. ठाक 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 घन घन घनत होता. ठाक सहस्र बुटांचा आवाज. तिथे वर्णन करण्याच्या पलीकडेच होतं ते सगळंच काही. काय होतं, कोण होतं हा विचार करण्यापेक्षा रमेश त्यावेळी आकाशातील त्या अगणित ग्रहांना आणि शोएबला शेकडो धन्यवाद देत होता. अगदी थोडक्यात वाचला होता तो, अगदीच थोडक्यात. एअरपोर्टच्या थोड्या दूर अंतरावर शोएब त्याचीच वाट बघत होता. विरजाला घेऊन ते गोदीच्या दिशेने निघाले. तिथे त्यांच्याच रॅकेटमध्ये असलेल्या माणसाच्या शिपवर तिला नेण्यात आलं आणि एका लोखंडी कंटेनरमध्ये बंद करण्यात आलं. त्या लोखंडी कंटेनरमध्ये विरजासारख्याच अजून शेकडो मुली होत्या, ज्यांना ड्रग्ज देऊन गुंगीत ठेवलं गेलं होतं. विरजा अजून पण बेशुद्धच होती. तिला तिथे तसंच ठेवून रमेश तिथून पळतच होता की पण परत त्याने एकदा विरजाकडे वळून बघितलं. कधी नव्हे ते त्याच्या मनात विरजासाठी प्रेम दाटून आलं. काही केल्या तिला तिथे एकटं सोडून जावंसं वाटत नव्हतं त्याला. चुकीच्या पद्धतीनेच का होईना, पण त्याचा जीव तिच्यात अडकला गेला होता. निव्वळ नजर चुकीने विरजाचा फोटो शेखला पाठवला गेला होता त्याच्याकडून आणि स्वतःच्या ह्याच चुकीवर तो स्वतःला मनभर शिव्या देत होता. आत्तापर्यंत जी त्याची बनणार होती तिलाच दुसऱ्याला सुपूर्द करायला चालला होता तो. खरंच पश्चाताप वाटत होतं त्याला, पण क्षणभरच. कारण त्याला त्याचा पुढचा बिझनेस दिसत होता, अमाप पैसा दिसत होता अन त्या पैशाची तिजोरी असलेल्या त्याच्या परदेशी पार्टनर्सबरोबर काही केल्या त्याला बिझनेस रिलेशन्स खराब करायचे नव्हते. मोठ्या मुश्किलीने शेवटचे विरजाला मनभर बघून घेऊन अखेर त्याने तिथून काढता पाय घेतला. पण या सगळ्या गडबडीत त्याचा फोन मात्र त्या कंटेनरमध्येच पडला. इथे देवाईने विरजाला शोधण्यासाठी सगळी पृथ्वी त्राही माम करून टाकली होती आणि तिथे विरजा त्या असंख्य मुलींसह समुद्रमार्गाने आपल्या दुर्दैवाकडे प्रयाण करत होती. सगळं काही प्लॅनप्रमाणेच ठीकठाक चाललं होतं. पण मस्कटच्या जवळ येताच शिपच्या कॅप्टनपर्यंत खबर पोहोचली होती की इंटरनॅशनल एजन्सीज आणि मस्कट पोलीस फोर्स ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भात शिपवर रेड टाकणार आहेत. त्या घाई गडबडीत त्याने तो कंटेनर पाण्यात फेकून दिला. एकदा रेड संपल्यावर क्रेनच्या साहाय्याने तो कंटेनर वरती खेचून आणला जाणार होता. पण इथे 12 तासाच्या वर झाले तरी सर्च ऑपरेशन काही थांबेना. कंटेनर जेव्हा पाण्यात टाकला जात होता तेव्हा विरजा थोडी थोडी शुद्धीवर येत होती. एकदम तिला आपल्या पायाखालची जमीन निसटल्यासारखं झालं. अचानक कुठेतरी खोल डोहात कोणीतरी ढकलून देत आहे असे भासले. ती सावरण्याचा खूप प्रयत्न करू लागली, पण तिचे ते प्रयत्न किती फुटकळ आणि व्यर्थ होते हे तिलाही कळत होते. पण जीवाची आशा काही तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने आजूबाजूला पाहिले. तिच्या आजूबाजूला तिच्यासारख्याच असंख्य मुली रॉडला बांधलेल्या अवस्थेत पण बेशुद्ध होत्या. कंटेनर समुद्रात पडताना आडवा न पडता सरळच्या सरळ उभा पडला होता. अगदी सरळ सरळ खोल खोल जात होता. त्यामुळे त्या सगळ्याच मुली हवेत हातपाय बांधलेल्या अवस्थेत अदांतरी लटकत होत्या. बराच वेळ झाला. तोंडात बोळा, हात पाय रॉडला बांधलेले निष्प्राण निर्जीव कोवळे देह अदांतरी लटकत होते. हातांवर प्रेशर वाढून आता हाताची मनगट तुटू लागली होती त्यांची. तर काही जणी डोकं खाली पाय वरती अवस्थेत लटकत होत्या. जास्त वेळ तसं राहिल्याने सगळं रक्त मेंदूत जमा होत होते. नशीबवान होत्या त्या. निदान स्वतःच्या मृत्यूचा प्रवास हे हाल याची देही याची डोळा बघायला त्या शुद्धीवर तर नव्हत्या. विरजा मात्र याला अपवाद होती. शुद्धीवर असलेली ती झटत होती, धडपडत होती, सुटकेचा हर एक प्रयत्न करत होती. पण येवलासा जीव तो किती झटणार. निष्फळ प्रयत्न करून थकून गेली ती. हळूहळू तिची शुद्ध हरपू लागली. डोळ्यांची झापड बसू लागली. मृत्यू तिला खूप समीप दिसू लागला होता. आई आणि बहिणीच्या विचारांनी तिला रडू येत होते. देवाकडे भीक मागत होती. मरायच्या पूर्वी एकदा शेवटचं तरी त्यांना बघू दे. सतत विनवणी चालली होती तिची. पण कंटेनर चालला होता अजून खोल खोल समुद्रात. खोल, खूप खोल, जिथे कोणी येणं आणि आलं तर परत जाणं अशक्यच होतं. जसा जसा कंटेनर समुद्राच्या तळाशी खोल खोल जात होता तसा तसा तिचा श्वास अडकू लागला होता. डोळ्यांपुढे अंधारी येत होती. अदांतरी लटकलेली ती हतबल एकाकीपणे आपल्या मृत्यूची वाट बघत होती. श्वास मंद होत गेला. दृष्टी धूसर झाली. सगळंच अस्पष्ट, क्षीण. तेवढ्यात कुठून दूर तिच्या हृदयावर थाप पडली. जान.
बेहोशीत असलेली ती, मृत्यूच्या दारात असलेली ती, त्याही अवस्थेत स्मित खुल्लं तिच्या त्या सुकलेल्या अधरांवर. वेडी होती ती. मृत्यूच्या दाढेतही हसत होती. तो आला, तो अखेर आलाच. तिच्यासाठी प्राण तळहाताशी घेऊन तो आलाच. तिचा तो, तिच्यासारखाच वेडा, एकदम पागल. स्वप्न होतं का ते माहीत नव्हतं, पण खऱ्या इतकं अगदी स्पष्ट. त्या शेवटच्या क्षणातही जणू प्राण फुंकले होते कोणी तिच्या त्या निर्जीव कलेवरात. तो आला, मग ती स्वतःशीच हसली. खोल समुद्रात जात होती ती. त्या खोल समुद्रात, त्या काळ्याकुट्ट काळोखात, पृथ्वीच्या उदरात. कोण येणार होतं तिच्यासाठी? वेडी ती. आजपर्यंत तिला वाचवणारं कोणी नव्हतं. मग तिच्यासाठी मरणारं कोण असणार? ती इथेच मरणार, एक नामरहित मृत्यूप्रमाणे. ना बघणारं कोणी, ना रडणारं कोणी, ना कुठले अश्रू, ना कुठला शोक. तिच्यासारख्या साधारण मुलीचा मृत्यू पण तितकाच क्रूर, शांत, अलिप्त आणि अगदी एकटा. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.